मुलं जॉईन होत आहेत. मुलं एक एक जॉईन होत आहेत. आपण 2-5 मिनिट वाट बघून लगेच आपण लेक्चर सुरू करणार आहोत. 2 मिनिट आपण त्यांचं वेट करूयात आणि मग आपण हे समजून घेणार आहोत. ट्रान्सजेनिक प्लांट सोमॅटिक जे काय जीन थेरपी, जर्मलाईन जीन थेरपी काय ते. तर आपण 2-3 मिनिटं वाट बघूयात आणि मग आपण लेक्चर सुरू करू. आताच लिंक टाकले असल्या कारणाने मुलं जॉईन होत आहेत. सर्व मुलं जॉईन होईपर्यंत थोडं वेट करा. 2-3 मिनिटात सगळे जॉईन होतील आणि लगेच आपण लेक्चर सुरू करणार आहोत. आपण आपण 2 मिनिटं फक्त वेट करूयात. मग आपण ट्रान्सजेनिक प्लांट काय ते समजून घेणार आहोत. जर्म लाईन जीन थेरपी काय ते समजून घेणार आहोत आणि नंतर आपण सोमॅटिक सेल जीन थेरपी काय ते थोडक्यात समजून घेणार. मग आपण ट्रान्सजेनिक प्लांट समजून. मुलं जॉईन होत आहेत. 2-1 मिनिटं त्यांना थोडेसे जॉईन होईपर्यंत आपण वेट करूयात. आणि मग हे 4 पॉईंट आणि जेनेटिकली मॉडिफाईड जे प्लांट किंवा ऑर्गॅनिझम आहेत ते काय ते समजून घेणार आहोत. फक्त 2 मिनिटं आपण वेट करणार आहोत. आता आपण फॉर्म्स ऑफ जीन थेरपी काय ते समजून घेणार आहोत. त्यासाठी आधी थोडासा वेट करणार आहोत. ट्रान्सजेनिक प्लांट काय ते समजून घेणार आहोत. एक एक जॉईन होत आहेत. सर्वांना लिंक पाठवली. 8 वाजता आपण लेक्चर सुरू करणार आहोत.
आपण याआधी वॅक्सिन समजून घेतलं, वेक्टर काय ते समजून घेतलं, प्लाझमिड काय ते समजून घेतलं. बायोटेक्नॉलॉजी असा चॅप्टर आहे की जो आज आपल्याला जेवढ्या काही नवीन नवीन व्हरायटी बघायला भेटत आहेत त्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन एक फार महत्त्वाचं फॅक्टर आहे. आणि म्हणून आपल्याला हे 4 पॉईंट समजून घेताना काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत की ज्या ट्रान्सलेट आता आपल्याला ट्रान्सजेनिक प्लांट समजून घेण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यायचं की फॉर्म्स ऑफ जीन थेरपी. पहिलं फॉर्म्स ऑफ जीन थेरपी आहे, म्हणजे जसे आपण सांगितलं की जीन थेरपी काय, जीन इंट्रोड्यूस करायचं आहे. मग त्यामुळे काय होतंय, रिप्लेस डिफेक्टिव्ह जीन्स किंवा मिसिंग जीन्स आपण काय करतो, रिप्लेस करतो किंवा डिफेक्टिव्ह जीन त्याला आपण रिप्लेस करतो, मिसिंग जीन्स असो किंवा जो काही असेल डिफेक्टिव्ह जीन. आता आपल्याला ट्रान्सजेनिक प्लांट सुरू करण्यापूर्वी काही जर्म लाईन, ज्याला आपण म्हणतोय जीन थेरपी आहे. जर्म लाईन जीन थेरपी म्हणजे काय, जीन इंट्रोड्यूस इंटू लाईक स्पर्म एग्स और वेअर अर्लियर एम्ब्रियो, त्याला आपण म्हणतोय की जर्म लाईन जीन थेरपी. कशाला, म्हणजे जीन त्या कुठे इंट्रोड्यूस करायचे, स्पर्म असेल, एग्ज असेल, एग सेल असेल, त्याच्यामध्ये जीन इंट्रोड्यूस करायची. अशी जी थेरपी आहे त्याला आपण जर्म लाईन जी थेरपी आहे तिला आपण जर्म लाईन जीन थेरपी असं म्हणतो. नंतर जे आहे सोमॅटिक सेल जीन थेरपी. सोमॅटिक सेल जीन थेरपी म्हणजे काय, जे काही हेपॅटिक सेल आहे, फॉर एक्झाम्पल म्हणजे लिव्हरच्या ज्या सेल आहेत हेपॅटिक सेल आहेत, किंवा रेड बोन मॅरो आहे. कशाला रेड बोन मॅरो, हेपॅटिक सेल, किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या सेल आहेत. लक्षात, ह्या ज्या सेल आहेत या सेलमध्ये काय करायचं आहे की जीन काय करायचं, इंट्रोड्यूस करायचं. पण हे जे पहिलं सांगितलं तुम्हाला की जर्म लाईन जीन थेरपी, याच्यामध्ये काय असतं माहिती का, इफ इंट्रोड्यूस इंटू स्पर्म एग सेल देन these are not, this type of treatment or therapy is not available for human being. हे अजून तरी ह्युमन बिईंगसाठी अवेलेबल नाहीत, कारण काही इथिकल प्रॉब्लेम आहेत किंवा जे आपण म्हणतो सोशल प्रॉब्लेम आहेत आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे जीन थेरपी जी आहे, जर्म लाईन जीन थेरपी, ही तरी अजून ह्युमन बिईंगसाठी अवेलेबल नाही, परंतु पुढे भविष्यात ती अवेलेबल होऊ शकते. आणि दुसरी जी आहे सोमॅटिक सेल जीन थेरपी, म्हणजे ही जी काही जीन थेरपी आहे याच्यामध्ये जीन काय केलं जातात, त्या सेलमध्ये इंट्रोड्यूस केले जातात. कोणत्या सेलमध्ये, सोमॅटिक सेलमध्ये. आता सोमॅटिक सेल कशाला म्हणतात, जी बॉडी सेल आहे, फॉर एक्झाम्पल हेपॅटिक सेल आहे, कोणते हेपॅटिक सेल आहे, लिव्हर सेल आहे, जिला आपण हेपॅटिक सेल म्हणतो, किंवा रेड बोन मॅरो आहे, CNS आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, इतर ज्या सेल आहेत, अशा ठिकाणी हे काय करतात, जीन इंट्रोड्यूस केले जातात. आणि मग याला आपण म्हणतोय वेअर फॉर्म्स, हे डिफरंट टाइप्स ऑफ फॉर्म्स, ते आपलं वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स आहेत, किंवा याला आपण म्हणतो जीन थेरपीचे फॉर्म आहेत. लक्षात आहे. आता हे झालं याच्यावरती. दुसरा आहे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम किंवा प्लांट्स असतात. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम काय असतं, समजा एक लक्षात घ्यायचं की मी आधी तुम्हाला सांगितलं की बायोटेक्नॉलॉजीमध्ये नंबर ऑफ प्लांट किंवा नंबर ऑफ ऑर्गॅन्स आपण प्रोड्यूस करू शकतो. म्हणजे आता याच्यामध्ये काय केलं जातं, समजा एखादा ऑर्गॅनिझम आहे, मग ट्रान्सजेनिक ॲनिमल असेल किंवा ट्रान्सजेनिक प्लांट असेल, लक्षात राहील, मग त्या दोन डिफरंट एरियामध्ये असणार आहे, दोन डिफरंट एरियामध्ये असो किंवा दोन आपण वेगवेगळ्या वातावरणात असणारे असतील, किंवा असे काही ऑर्गॅनिझम असतील की ज्यांच्यामध्ये काय
वेगवेगळ्या क्वालिटी आहेत, वेगवेगळे जीन्स आहेत. जीन्स काय करत असतात की त्याचे ट्रेट कॅरेक्टर पास करत असतात. मग आता गृहीत धरा की एखादा प्लांट आहे, मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं होतं की एखादा प्लांट आहे, लक्षात आलं, असे बरेच आहेत प्लांट प्रोड्यूस केलेले आहेत, ऑर्गॅनिक प्रोड्यूस केलेले. कशाचा यूज करून? ट्रान्सजेनिक, ज्याला आपण म्हणतोय जी काही बायोटेक्नॉलॉजी आहे त्याचा यूज करून. जसं ट्रान्सजेनिकचा अर्थ काय? ट्रान्सफर करायचा आहे जीन. लक्षात आहे काय करायचं आहे? ट्रान्सफर करायचा जीन. एक जो जीन आहे तो काय करायचा आहे? त्या दुसऱ्या ऑर्गनमध्ये ट्रान्सफर करायचा आहे, त्याला आपण म्हणतो ट्रान्सजेनिक. आता इथे जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे काय? जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे असा प्लांट की ज्या प्लांटमध्ये काय असेल, जीन्स तर असणार आहे. म्हणजे असे दोन डिफरंट प्लांट आपण गृहीत धरू. हा एक प्लांट असा आहे की ज्या प्लांटला काय डिसीज फाईट करण्याची क्षमता आहे. लक्षात घ्या, मागे एकदा सांगितलं होतं की राईस असेल किंवा एखादा कुठलाही असेल प्लांट आपण घेतला आणि मग त्याच्याशी काय, त्याच्यामध्ये समजा याच्यामध्ये डिसीजशी फाईट करण्याची क्षमता आहे. एक प्लांट असा आहे की ज्याच्यामध्ये काय डिसीजशी फाईट करण्याची क्षमता आहे, आणि दुसरा एक प्लांट असा आहे की ज्याच्यामध्ये काय करायचं आहे, त्याच्यामध्ये डिसीजशी फाईट करण्याची क्षमता नाही, पण तो काय करू शकतो? प्रोडक्शन, त्याचं प्रोडक्ट जे आहे ते जास्त आहे. मग ते राईसच्या बाबतीत असेल तरी कुठलाही असेल, मग ते प्रोडक्ट काय जास्त आहे. आणि याच्यामध्ये काय की हा जो आहे एक प्लांट आहे की जो डिसीजशी फाईट करू शकतो. लक्षात, याच्यामध्ये डिसीजशी फाईट करू शकतो आणि हा काय, याचे प्रोडक्ट जास्त आहे, किंवा याच्यामध्ये प्रोटीन आपण गृहीत धरूया की याच्यामध्ये क्षमता आहे की प्रोटीन जास्त प्रोडक्ट करू शकतो. किंवा आपण याला थोडक्यात म्हणू शकता, जे काही प्रोडक्ट असेल, कोणताही प्लांट असेल ते जास्त असणार, उत्पन्न जास्त असणार. परंतु त्याच्यामध्ये एक कमतरता, एक कमजोरी की तो डिसीजशी फाईट करू शकत नाही. डिसीज फाईट करू शकत नाही. काही मुलं असतात बघा, वर्षभर अभ्यास करतात, हुशार असतात, लक्षात, पण ते काय असतात, समजा डिसीज ते वारंवार आजारी पडतात, असेही काही मुलं असतात. लक्षात, म्हणजे क्वालिटी आहे परंतु काय त्यांच्याशी डिसीज फाईट करण्याची क्षमता नाही. असे जर मुलं असतील, ऐन परीक्षेच्या दिवशी आजार पडलं तर त्याचा काही उपयोग नाही. लक्षात, मग अशा मुलांनी काय केलं पाहिजे? जे काही बाकीचे जे काही ॲक्टिव्हिटी, त्यांचं एक्सरसाइज असेल, काय असेल, ह्या आपल्या बाबतीत, ह्युमन बिईंगच्या बाबतीत ह्या अदर ॲक्टिव्हिटी केल्या की तो काय होतो? नॉर्मल असतो. परंतु आता इथं आपण प्लांटच्या बाबतीत विचार करूया का हा असा आहे की डिसीजशी फाईट करू शकतो, आणि एक कसं आहे डिसीज फाईट करू शकत नाही पण प्रोडक्ट जास्त आहे. याच्याशी डिसीजशी फाईट करू शकतो परंतु याचा प्रोडक्ट मात्र काय कमी आहे. कशाला? उत्पन्न कसं आहे? कमी आहे. मग आपल्याला जेनेटिकली मॉडिफाईड प्लांटचा उपयोग काय होतो? आपण असा जीन की हा काय करू शकतो? डिसीज फाईट करू शकतो, असा जीन लक्षात आहे, आणि हा काय करू शकतो? प्रोडक्ट जास्त आहे. हे दोघं रिकॉम्बिनेशन करायचं आहे, म्हणजेच हा जीन इथे काय करायचा आहे? ट्रान्सफर करायचा आहे, आणि ज्याचा परिणाम काय होणार आहे? येणारा प्लांट जो असेल तो जेनेटिकली मॉडिफाईड असेल, आणि त्यामुळे काय होणार आहे? येणारा प्लांट हा कसा असेल? विच कॅन फाईट अगेन डिसीज अँड प्रोड्युसेस मोर प्रोडक्ट. कोणताही प्रोडक्ट असेल, मग ते राईस असेल तर राईस, जो कोणता असेल प्लांट तो, त्याचे उदाहरण आपण पुढे घेणार आहोत, म्हणून मी एक्झाम्पल काही इथे सांगत नाही. दुसरं आहे, हे झालं प्लांटच्या बाबतीत. असंच ऑर्गॅनिझमच्या बाबतीत आहे, असंच काय असल्या बाबतीत आहे? ऑर्गॅनिझमच्या बाबतीत आहे. जे काही ॲनिमल्स आहेत, ॲनिमलच्या बाबतीत आहे. वेगवेगळे मार्केटमध्ये आपण बघतो की वेगवेगळे जे काही ॲनिमल्स आहेत, कशाला, त्यांच्यामध्ये सुद्धा ट्रान्सजेनिक ॲनिमल आहे. ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एखादा काऊ आहे. नाऊ डेज व्हॉट हॅपन वेअर विच प्रोडक्ट दॅट इज मिल्क प्रोडक्शन, आपण ज्याला म्हणतो मिल्क प्रोडक्शन, हे आज काय मोर मिल्क प्रोडक्शन आहे. याला कारण आहे ट्रान्सजेनिक, जे काही आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये ट्रान्सजेनिक ॲनिमल, हे त्याला कारणीभूत आहे. मग याचे ट्रान्सजेनिक ॲनिमल कोणते, काय त्याचे उदाहरण आपण ॲनिमलमध्ये बघतो. पण ज्यावेळेला आपण ट्रान्सजेनिक प्लांट शिकतो त्याच्या आधी तुम्हाला माहीत पाहिजे की जी काही जर्म लाईन जीन थेरपी काय, ती मी तुम्हाला आधी सांगितली. सोमॅटिक जी काही सेल जीन थेरपी काय, ती पण मी सांगितली. की एखादा प्लांट असेल किंवा ऑर्गॅन असेल, त्याच्यामध्ये ज्या वेळेला जीन इंट्रोड्यूस केला जातो, तो इंट्रोड्यूस केलेला जो जीन आहे तो त्याच्यामध्ये व्हेरिएशन आणत असतो, त्याच्यामध्ये नवीन कॅरेक्टर आणत असतो, आणि ते कॅरेक्टर ऑलरेडी माहीत असतं की कोणत्या प्रकारचं जीन याच्यात इंट्रोड्यूस केलं आहे. तसंच सोमॅटिक सेलच्या होईल. पण आधी जे सांगितलं आहे ते जर्म लाईन जीन थेरपी ह्युमन बिईंगला अवेलेबल नाही, परंतु जी काही दुसरी सोमॅटिक सेल थेरपी जीन थेरपी जी आहे
ती आज वेगवेगळे डिसीज क्युअर करण्यासाठी मदत करते, कॅन्सरसारखे डिसीज क्युअर करण्यासाठी मदत करते किंवा बाकीचे जे काही अदर डिसीज आहेत त्याच्यावर सुद्धा त्याचा आपण जीन थेरपीचा, सोमॅटिक सेल जीन थेरपीचा यूज करतो. आता प्रश्न असा आहे की ट्रान्सजेनिक प्लांट आपल्याला जर कोणी विचारलं फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस वॉज टोबॅको, पहिलं लक्षात ठेवायचं की पहिला जो ट्रान्सजेनिक प्लांट होता, पहिला जो प्रयोग झाला, पहिला जो एक्सपेरिमेंट झाला, त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस वॉज टोबॅको कोणता आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला विच गिव्ह द नेम ऑफ फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट, तर तुम्हाला माहीत पाहिजे फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट आहे टोबॅको. कोणता आहे? टोबॅको. टोबॅको इज अ फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट. आता ट्रान्सजेनिकचा अर्थ काय की तुम्हाला मी आधी सांगितलं की एक जीन जो आहे, लक्षात आलं, हे जीन आहे. जीन हे लॅबोरेटरीमध्ये ऑलरेडी काय केलं असते, त्याची सिक्वेन्स असते, मग CDNA लायब्ररी वगैरे तिथं काय असतात, ह्या जे काही जीन असतात हे ऑलरेडी काय केले आपण एखाद्या लॅबोरेटरीमध्ये काय केलेले, स्टोअर केले. मग आता याचा विशिष्ट अशा टेम्परेचरला विशिष्ट त्याची काय असते, एक जी लॅबोरेटरी असते ती स्टरलाइज असते, त्या सगळ्यामध्ये काय केलेलं असते, अशा प्रकारचे स्टोरेज असतात. अशा प्रकारच्या ज्या काही हे जे काही ट्रान्सजेनिक प्लांट असतील किंवा ॲनिमल असतील यांच्यामध्ये ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या जातात त्यावेळेला ती जी लॅबोरेटरी आहे ती विशिष्ट त्याची काय असतं, स्ट्रक्चर असतं. लक्षात आलं, टेम्परेचर असतं, स्टरलाइज असतं, ते सगळं कोणता जीन आहे, कोणत्या प्रकारचे जीन ते तिथं ट्रान्समिट करायचे, ट्रान्सफर करायचे, त्याच्यानुसार ते आवश्यकतेनुसार ते चेंजेस असतात. आता आपण समजून घेणार आहोत की फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस वॉज टोबॅको. जर तुम्हाला कोणी विचारलं की पहिला ट्रान्सजेनिक प्लांट कोणता होता, तर लक्षात ठेवायचा टोबॅको. मी तुम्हाला आता लेक्चर झाल्यानंतर काही प्रश्न विचारले नाही आणि कमेंटमध्ये फक्त उत्तर व्यवस्थित द्यायचे, लक्षात घ्या. काय म्हटलं मी, फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस वॉज टोबॅको. पहिला जो ट्रान्सजेनिक प्लांट आहे तो काय, टोबॅको आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग मोर दॅन 60 ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट, काही डायकॉट प्लांट आहेत काय बघा, मोर दॅन 60 ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट्स अँड सेव्हरल मोनोकॉट प्लांट्स लाईक मेज, ओट, राईस, व्हीट आर नोन. लक्षात आहे. आता हे लक्षात ठेवायचं की जे काही मोर दॅन 60 ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट अँड सेव्हरल मोनोकॉट प्लांट लाईक मेज, ओट, राईस, व्हीट आर नोन. आता हे जे काही ट्रान्सजेनिक प्लांट आपण जे काही मार्केटमध्ये आता आलेले आहेत त्यामध्ये म्हणजे आपल्याला जे काही आता प्लांट मिळाले, लक्षात आहे, आज आपल्याला RDNA टेक्नॉलॉजीमुळे जे काही ट्रान्सजेनिक प्लांट आहेत, बायोटेक्नॉलॉजीमुळे जे काही ट्रान्सजेनिक प्लांट मिळत आहेत ते एका कशासाठी आहे, हे सगळं आपण जे शिकतोय कशासाठी आहे की आपण काय करतो, वी यूज इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, जे काही केमिकल पेस्टिसाइड आहे, केमिकल इन्सेक्टिसाइड आपण ज्यावेळेला वापरत असतो त्यावेळेला काय होतं, वी किल दिस, आपण काय करतो ते त्या केमिकलचा यूज करून मारण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हे जे ट्रान्सजेनिक प्लांट आहे यांच्यामध्ये अशी कोणती क्षमता आहे, ती एक मी जे काही सांगितलं की विच कॅन फाईट अगेन्स्ट डिसीज, ते काय करू शकतात, डिसीज फाईट करू शकतात. मग असं काय त्यांच्यामध्ये की ज्यामुळे ते काय करू शकतात, फाईट करू, त्यांच्यामध्ये तशा प्रकारे जीन असतात. समजा त्या प्लांटवर अटॅक केला, ते प्लांट त्या इन्सेक्ट असेल त्यांनी खाल्लं तर त्यांची डेथ होणार. अशा प्रकारची एक प्रकारची त्या जीन त्या सेलमध्ये फंक्शन करत असतं आणि त्याचा परिणाम त्या जो काही अटॅक करणारा इन्सेक्ट असेल, लार्वे असेल त्याच्यावर होतो. म्हणून ट्रान्सजेनिक प्लांट हा फार महत्त्वाचा आहे. आणि मग मोनोकॉट प्लांट कोणते कोणते लक्षात घ्या, मेज आहे. तुम्हाला जर विचारलं गिव्ह द नेम ऑफ मोनोकॉट प्लांट ऑफ ट्रान्सजेनिक प्लांट असा जर प्रश्न विचारला, हे जे तुम्हाला जरी 4 स्टेटमेंट दिसत असले, तुम्हाला असं वाटत असेल की दीज आर ओनली 4 स्टेटमेंट, बट दीज 4 स्टेटमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे 4च स्टेटमेंट आहेत पण ते फार महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला माहीत असेल. पहिलं म्हणजे तुम्ही आज ऐकाल आणि काही दिवसानंतर जर तुम्हाला विचारलं विच इज फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट, तर त्यावेळेस तुम्ही काय कराल, कन्फ्यूज व्हाल. मग कन्फ्यूज होणे म्हणून लक्षात ठेवायचं पहिलं वाक्य ट्रान्सजेनिक प्लांटचं त्यांना ठेवायचं आहे, फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस वॉज टोबॅको. पहिलं कोणतं आहे, टोबॅको आहे. नंतर ठेवायचं की मोनोकॉट प्लांट कोणते कोणते आहे, मेज आहे, ओट आहे, राईस आहे, व्हीट आहे, ही सगळे जे आहेत हे मोनोकॉट प्लांट आहेत. आणि दुसरं जे आहे ज्याच्यामध्ये आणखी काही आपल्याला ट्रान्सजेनिक प्लांट मिळाले आहेत, मार्केटमध्ये आलेले आहेत, ते लक्षात घ्यायचं की एखादा ट्रान्सजेनिक प्लांट येतो म्हणजे नेमकी काय येतो, त्याच्यामध्ये नाविन्य असतं, नवीन कॅरेक्टरिस्टिक्स असते आणि ते येताना काय असतं, समजा एखादा डिसीज आपल्याला माहिती की या प्लांटवर अनेक वेळेला डिसीज येतात, वेगवेगळे डिसीज येतात,
मग त्याच्यासाठी जीन्स जो असतो तो काय केला जातो, इन्सर्ट केला जातो आणि तो इन्सर्ट केलेला जीन्स ज्यालाच आपण त्या प्लांट जो असेल तो कसा असेल, ट्रान्सजेनिक प्लांट असेल. म्हणजे दिस जीन्स विच कॅन फाईट अगेन डिसीज विच इंट्रोड्यूस इन टू दिस प्लांट. लक्षात आहे. मग त्याची सगळी प्रोसेस आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये कशा प्रकारे यूज करतात, कसं ते इन्सर्ट करतात ते आपण बघितलेलं आहे. नंतर बघा, टोमॅटो आहे, सोयाबीन, पोटॅटो, शुगर बीट, लक्षात आहे, ग्रेप्स, ब्रिंजल, देन कॉटन आर अदर ट्रान्सजेनिक प्लांट. आणि हे झालं मोनोकॉटच्या नंतर जे आहे ते आपण शिकतोय. टोमॅटो आहे, सोयाबीन आहे, पोटॅटो आहे. टोमॅटो, सोयाबीन, पोटॅटो, शुगर बीट, ग्रेप्स, ब्रिंजल, कॉटन आर अदर ट्रान्सजेनिक प्लांट. आता तुम्हाला वाचताना ऐकताना असं वाटतंय काय टोमॅटो, पोटॅटो, अरे पण हे याच्यात सुद्धा आपल्याला ज्या मार्केटमध्ये नवीन नवीन जे काही पोटॅटो वगैरे टोमॅटो जे काही आलेत त्यांच्यामध्ये अशी क्षमता आहे की दे कॅन फाईट अगेन्स्ट डिसीज. लक्षात आहे. आणि त्यांचं प्रोडक्शन वाढवण्याची सुद्धा क्षमता आहे. म्हणून टोमॅटो, सोयाबीन, पोटॅटो, शुगर बीट, ग्रेप्स, ब्रिंजल, कॉटन हे जे आहेत हे ट्रान्सजेनिक प्लांट. आणि एक लक्षात घ्यायचं आहे, हे जे काही ट्रान्सजेनिक प्लांट असतात यांचं प्रोडक्शन मात्र पाहिजे तसं प्रोडक्शन घेता येतं, त्यांना हेल्दी ठेवता येतं. म्हणून हे शिकणं समजून घेणं काय गरजेचं आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ट्रान्सजेनिक प्लांट्स आर बीइंग लुक्ड अप ॲज बायो रिॲक्टर फॉर मॉलिक्युलर फार्मिंग. आता याचा उपयोग काय होतो बघा, एक प्रकारचं या जे ट्रान्सजेनिक प्लांट आहे बायो रिॲक्टरचं काम करतात. लक्षात आहे. म्हणजे ह्या प्लांटचा यूज करून तुम्हाला पाहिजे तर काय मिळवत होतं, प्रोडक्शन ऑफ नोवेल ड्रग्स मिळत होतात. लाईक काय काय मिळवत होतात, इंटरफेरॉन्स म्हणजे प्रोटीन मिळवत होतात. नंतर एडिबल व्हॅक्सिन आहेत, अँटीबॉडीज आहे, अमायनो ॲसिड आहेत, इम्युनो जे थेरप्युटिक प्रोडक्ट आहेत किंवा ड्रग्स आहेत, हे आपल्याला ट्रान्सजेनिक प्लांटपासून मिळत होतं. तुम्हाला वाचायला ऐकायला जरी असं वाटत असेल की हे 4च पॉईंट आहेत, बट दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही याला एकदा रीड करा. मी परत एकदा तुम्हाला रीड करून सांगा, ज्यांना लिहायचं त्यांनी लिहा. आणि परत 1-2-4 मिनटं मुलांसाठी जे लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगणारच आहे. परंतु हे 4 जे स्टेटमेंट आहेत ट्रान्सजेनिक प्लांटचे खूप महत्त्वाचे, कारण त्यानंतर आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल समजून घेणार. हे एकदा रीड करा, बघा आणि व्यवस्थित बघायचे. ट्रान्सजेनिक प्लांटवर एवढंच लिहायचं असतं, एवढं समजून घ्यायचं. मी तुम्हाला पुन्हा 2 मिनटात एक तुम्ही रीड करा, मी विचारणार आहे, सांगणार पण आहे. सगळ्यांनी आहेत त्याच याच्यात राहा. काही लेट झाल्या मुलांना थोडंसं परत सांगणं आहे. परंतु जे पहिल्यापासून जॉईन आहेत जे आहेत त्यांनी पॉईंट लिहून घ्या. जर ट्रान्सजेनिक राईट नोट ऑन ट्रान्सजेनिक प्लांट असा प्रश्न जर आला तर तुम्हाला एवढे 4च पॉईंट लिहायचे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मी 2 ते 5 मिनटं जे नंतर काय होतं, मुलं नंतर म्हणतात सर आम्हाला लिहू द्या, त्याच्यापेक्षा आधीचे पॉईंट लिहून घ्या. लिहिताना काही अडचण आली तर मला विचारा. पण इथे लिहिताना स्पष्ट लिहिलेलं आहे, मी वाचून पण दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला वेळ देतोय 2-3 मिनिटाचा, 5 मिनटं एक समजा 5 मिनिटात तुमचं 2-4 मिनटं ते लिहून होईल. आणि प्रश्न असा असेल, राईट अ नोट ऑन ट्रान्सजेनिक प्लांट. प्रश्न काय असू शकतो, राईट अ नोट ऑन ट्रान्सजेनिक प्लांट. त्यावेळी तुम्ही 4 पॉईंट लिहायचे. काय काय प्रश्न येऊ शकतात ते पण मी सांगणार आहे. लक्षात आहे. कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो ते प्रश्न नुसतं बसायचं नाही. ज्यावेळी तुमच्याकडे वही असेल, पेन असेल, तुम्ही लिहून घ्यायचं की कोणत्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आणि मग इथं तुम्हाला ते लिहून समजून घ्यायचं की असा 1 सेंटेन्सचा प्रश्न येऊ शकतो. 1 सेंटेन्स MCQ याच्यावर येऊ शकतात. म्हणून हे व्यवस्थित लिहा. तुम्हाला मी सांगणार आहे 2 मिनिटात, तुम्हाला 2-3 मिनिटं देतो मी. याच्यात बघा, वाचा आणि व्यवस्थित लिहा. जी मुलं सिन्सिअर आहेत त्यांच्यासाठी हे चाललं आहे, त्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आणि मग परत एकदा एक रिव्हिजन घेतो आणि प्रश्न विचारतो. काही मुलं थोडेसे आत्ता जॉईन झाले, त्या मुलांसाठी परत 2 मिनटं मी सगळं सांगणार आहे. लक्षात आलं आहे. त्यामुळे आहे त्यांनी तसंच जॉईन राहा आणि हे लिहून घ्या. आधी सांगितलेलं आहे, नंतर जॉईन झाल्या मुलांनी लक्षात घ्या. हे आधी सांगितलेलं आहे पण तुमच्यासाठी परत सांगणार आहे.
आणि जे आधीपासून जॉईन आहेत त्यांनी लिहून घ्या, नंतर जॉईन झाले त्यांनी पण लिहून घ्या. 2-3 मिनटं तुम्हाला देतोय, नंतर परत एकदा समजून सांगतो आणि मग नंतर आपण प्रश्न विचारणार आहोत. तर बऱ्याच जण स्पष्ट दिसतंय कारण मी रीड करून हे सांगितलेलं आहे. लास्ट लाईन समजत नाही असं म्हणणं आहे. तर बघा, ट्रान्सजेनिक प्लांट आर बीइंग ग्रुप्ड अप ॲज बायोरिएक्टर फॉर मॉलिक्युलर फार्मिंग. कशासाठी? तर फॉर प्रोडक्शन ऑफ नोवेल ड्रग्स. लाईक कोणते कोणते ड्रग्स आहेत? इंटरफेरॉन्स, ज्याला आपण प्रोटीन म्हणतो, एडिबल वॅक्सिन्स आहेत, अँटीबॉडीज, अमायनो ॲसिड आणि इम्युनोथेरप्युटिक प्रोडक्ट. एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा, जे लेट जॉईन झाले त्यांनी मी काय सांगितलं ते थोडक्यात सांगतो. जीन थेरपी आहेत, त्याचे फॉर्म सांगितले आहेत. जर्म लाईन जीन थेरपी म्हणजे जीन इंट्रोड्यूस इंटू स्पर्म ऑर एग सेल, त्याला आपण जर्म लाईन जीन थेरपी म्हणतो. आणि त्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, हे ह्युमन बिईंगसाठी अवेलेबल नाही, कारण काय ते टेक्निकल इश्यू आहे, इथिकल इश्यू आहे. त्याचबरोबर दुसरा जो आहे ट्रान्सजेनिक प्लांट नंतर त्याच्यातच आपण सोमॅटिक सेल जीन थेरपी घेतली की जी सेलमध्ये काय करतो आपण, सोमॅटिक सेलमध्ये जीन जे आहे ते इंट्रोड्यूस करतो. मग त्याचे उदाहरणं सांगितलं, सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या सेल असतील किंवा तुम्हाला सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या सेल. आणि हे जे काही एक्झाम्पल मी सांगतोय सोमॅटिक सेलचे कशासाठी आहे, तर करण्यासाठी. रेड बोन मॅरोचे पण एक्झाम्पल सांगितलं होतं, ते पण लक्षात ठेवायचं आहे. आणि मग ट्रान्सजेनिक प्लांटमध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं पहिला ट्रान्सजेनिक प्लांट. ट्रान्सजेनिक म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगतो, जे लेट जॉईन झाले त्यांसाठी. हा एक प्लांट आहे, हा याच्यामध्ये प्रोटीन प्रोड्यूस करणे, डिसीज समजा अशी फाईट करण्याची क्षमता आहे. आणि मात्र प्रोडक्ट जे आहे ते कमी आहे. दुसऱ्या याच्यात काय, प्रोडक्ट जास्त आहे पण डिसीजशी फाईट करू शकत नाही. मग काय करायचं, याचा आणि याचा जीन, हा जीन इकडं ट्रान्सफर केला कोणचा, टू फाईट अगेन डिसीज, जीन फॉर फाईट अगेन डिसीज असं म्हणूयात आपण. तो जीन इकडे टाकला की तो काय करेल, डिसीजशी फाईट करेल, प्रोडक्ट जे आहे ते आणखी वाढेल. अशा प्रकारे ट्रान्सजेनिक प्लांट आपण प्रोड्यूस करतो. शेवटचं आता एकदा व्यवस्थित सांगतो, जे लेट झाले, जे आधी जॉईन झाले त्यांच्यासाठी रिव्हिजन होईल. फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस वॉज टोबॅको. कोणता आहे? टोबॅको आहे. मोर दॅन 60 ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट्स अँड सेव्हरल मोनोकॉट प्लांट्स. लाईक मोनोकॉट प्लांट कोणते? ट्रान्सजेनिक मेज, ओट, राईस, व्हीट आर नोन. नंतर आहे टोमॅटो, सोयाबीन, पोटॅटो, शुगर बीट, ग्रेप्स, ब्रिंजल, कॉटन आर अदर ट्रान्सजेनिक प्लांट. हे दुसरे आणखी ट्रान्सजेनिक प्लांट सुद्धा आहेत. टोबॅको आहे, टोमॅटो पहिलाच आहे, टोमॅटो आहे, सोयाबीन आहे, पोटॅटो आहे, शुगर बीट आहे, ग्रेप्स, ब्रिंजल, कॉटन आर अदर ट्रान्सजेनिक प्लांट. नंतर ट्रान्सजेनिक प्लांट आर बीइंग लुक्ड अप ॲज बायोरिएक्टर फॉर मॉलिक्युलर फार्मिंग. मग काय काय प्रोडक्शन करतं, तर त्यामध्ये नोवेल ड्रग्स लाईक आहे, इंटरफेरॉन आहे, एडिबल वॅक्सिन आहे, अँटीबॉडीज आहे, अमायनो ॲसिड आहे, इम्युनोथेरप्युटिक ड्रग्स आहे. अशा प्रकारे ट्रान्सजेनिक जो प्लांट आहे तो इथं आपल्याला संपलेला आहे. जाताना फक्त तुम्हाला काही प्रश्न विचारतो. टेल मी फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट. मला पहिला ट्रान्सजेनिक प्लांटचं नाव सांगा. आणि कमेंटमध्ये फक्त जे विचारलं तेच सांगायचं आहे. गिव्ह ऑर टेल मी ट्रान्सजेनिक, फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट, पहिला ट्रान्सजेनिक प्लांटचं नाव सांगायचं. बरोबर आहे, पहिला ट्रान्सजेनिक प्लांट कोणता आहे? टोबॅको आहे. मग मोनोकॉट ट्रान्सजेनिक मोनोकॉट प्लांट जे आहे, ट्रान्सजेनिक मोनोकॉट प्लांट ते सांगायचे. मोनोकॉट प्लांट बरोबर सांगितलंय, टोबॅको. आता मी दुसरा जो प्रश्न विचारला आहे की
मोनोकॉट प्लांट जे आहेत ट्रान्सजेनिकचे त्यांचे नावं सांगायचे, 4 नावं. करेक्ट. मेज आहे, राईस आहे, मेज, राईस, ओट आहे, बीट. बरोबर. आता ट्रान्सजेनिक प्लांटने जे काही आपल्याला काही ड्रग्स लक्षात राहील, त्याला आपण नोवेल ड्रग्स म्हणतो. जे प्रोडक्ट आपण मिळवतो ट्रान्सजेनिक प्लांटचा यूज करून, तर कमीत कमी त्यातले 2 नावं सांगायची, काय काय मिळवू शकतो आपण प्लांटचा यूज करून ना. बरोबर आहे. आता मी जो प्रश्न केलाय बघा, की काही ड्रग्स जे आहेत ट्रान्सजेनिक प्लांट आपण त्यांना बायोरिएक्टर म्हणतो फॉर मॉलिक्युलर फार्मिंग, तर ते कोणते ड्रग्स प्रोड्यूस करता एवढं सांगायचंय. बरोबर आहे. इडिबल वॅक्सिन आहे, अँटीबॉडी. इथं अमायनो आहे, इथं व्यवस्थित दिसत नसेल, अमायनो ऍसिड आहे. बरोबर आहे. चला, अशा प्रकारे आजचं लेक्चर आपलं संपलेलं आहे. जे जॉईन होते त्यांनी सगळ्यांनी लिहून घेतलंय. ज्यांना लिहायचं असेल त्यांनी मला सांगा, सर लिहायचं बाकी नसतं, बाकीचे रिमूव्ह होऊ शकतं. उद्या ह्याच वेळेत आपलं लेक्चर होईल 8 वाजता. तुम्हाला लिंक पाठवलं जाईल 7:50ला, 8ला लेक्चर होईल. लिंक 7:50ला पाठवलं जाईल, 8ला लेक्चर होईल उद्या. बरोबर आहे. सर्व विद्यार्थ्यांनी छान उत्तर दिलेत, एकदम सर्वांचं लक्ष होतं, सर्वांबरोबर उत्तर दिलेत. उद्या आपण पुढचं घेणार ट्रान्सजेनिक ॲनिमल वगैरे. तुम्ही आता ज्यांना लिहायचं आहे त्यांनी लिहून घ्या, बाकीचे रिमूव्ह होऊ शकतात. लेक्चर झालेलं आहे. सोमवारपर्यंत आपलं लेक्चर म्हणजे हे बायोटेक्नॉलॉजी संपेल. नंतर आपण नवीन चॅप्टर घेऊयात सोमवारपासून. रविवारपर्यंत संपवण्याचा प्रयत्न करू. सोमवारपासून नवीन चॅप्टर सुरू आहे. इन्व्हेस्टमेंट इन फूड प्रोडक्शन घेण्याचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे, म्हणजे तुमचा अभ्यास पण होईल व्यवस्थित, तुमचं इकडे लक्ष असेल म्हणजे तुम्हाला लिहिता येतं, व्यवस्थित लिहिता येतं. अर्धा तास तुमचा बायोलॉजीचा अभ्यास पण होतो. ओके, थँक्यू. रिमूव्ह होऊ शकता, ज्यांचं बाकी आहे ते लिहू शकता, बाकीचे रिमूव्ह.
चला आता रिमूव्ह होऊन जा. मी पण ते आता बंद करतो लाईव्ह.